नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण सार्वजनिक आरोग्य विभागासंदर्भातलं 23 डिसेंबर 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामधले जे भरती प्रक्रिया संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. विषय आहे निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबतचं आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यरत गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता राबवण्यात आलेल्या पदभरतीची निवड सूची विधिग्राह्यता 16/2/2025 पासून पुढे 9 महिन्याकरता 16/11/2025 वाढवण्यात आली होती. तर संदर्भ क्रमांक 1 येथे पत्रान्वये मान्यता देण्यात आली होती. तथापि निवड सूचीची विधिग्राह्यता केवळ गट क 136 व गट ड मधील 53 असे एकूण 189 रिक्त पद इतक्या पदांकरता सीमित न ठेवता सदर विधिग्राह्यता निवड सूचीतील अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे रिक्त होणाऱ्या सर्व पदांकरता लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 येथे पत्राने शासनास मार्गदर्शन करण्याची विनंती संचालक आरोग्य सेवा पुणे यांनी केली होती. तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभागातली भरती 2023 गट क आणि गट ड संवर्गातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे सदर निवड सूचीमधील एकूण दिनांक 16/11/2025 पर्यंत रिक्त झालेले पदे भरण्याकरता निवड सूचीची विधिग्राह्यता हे दिनांक 16/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात शासनाने मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे ही जी सार्वजनिक आरोग्य विभागामधली रिक्त पदांची भरती जी आहे तर ती लवकरच होणार आहे. या संदर्भातलं जे अपडेट आहे तर ते आपण मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. तर जे विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या भरतीसाठी तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामधले कुठले कुठले पद भरले जाणार आहे तर त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कुठली असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षेचा पॅटर्न काय असणार आहे, याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरातीला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.